स्पायसी तडका मराठा वाईब, व्हेज पण दमदार, मसाला असा की तोंडात फक्त मराठा बोलतो। आज बनवूया दमदार व्हेज मराठा रेसिपी। सुरुवातीला ग्रेव्ही बेस तयार करून घेऊया। धने, जिरा, बेडगी मिरची, कांदा घेतलाय। कांदा सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। कांदा सॉफ्ट झालाय। ओलं खोबरं घेतले खिसून। ऍड करूया तीळ, काजू। काजूमुळे ग्रेव्ही क्रीमी होते। ऍड करूया टोमॅटो, मिक्स करूया। पाणी ऍड करून हे सगळं कच्चा वास जाईपर्यंत शिजवून घ्यायचं। कांदा टोमॅटो शिजवून घेतले। आता हे थंड करून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। आता कोफ्त्याची प्रोसेस बघूया। बीन्स, कोबी आणि गाजर फाईन चॉप करून घेतले। पनीर खिसून घेतले। बॉईल बटाटा। ऍड करूया मीठ, हळद, मिरची पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, धना पावडर। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। मसाले मिक्स करून घेतलेत। ऍड करूया बेसन, कॉर्नफ्लॉवर, बेसनऐवजी मैदा पण वापरू शकता। बेकिंग सोडा मिक्स करूया। बेकिंग सोड्यामुळे कोफ्ते आतून व्यवस्थित फ्राय होतात। आणि हे सर्व मिक्स करता याच्यामध्ये पाणी ऍड करायचं नाही। मैदा आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता कोफ्ते तयार करून घेऊया। हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं। या पद्धतीने कोफ्ते तयार करून घ्यायचे। प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलंय। या पद्धतीने सर्व कोफ्त्यांना शेप दिलाय। कोफ्ते डीप फ्राय करून घेऊया। फ्राय करतेवेळी तेलाची हीट मिडियम ठेवायची। तेल जास्त गरम असेल तर कोफ्ते बाहेरून जळतात आणि आतून व्यवस्थित फ्राय होत नाहीत। त्यामुळे तेलाची हीट मिडियम ठेवायची। कोफ्ते फ्राय करून घेतलेत। बाउलमध्ये हळद घेतली, मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, पाणी ऍड करून मिक्स करूया। व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। तेल आणि बटर घेतलंय। ऍड करूया आले लसूण पेस्ट। ऍड करूया मिक्स करून घेतलेले मसाले। मसाले व्यवस्थित भाजून घेतलेत। ऍड करूया कांदा टोमॅटो पेस्ट, मिक्स करूया। आता यामध्ये पाणी ऍड करायचं नाही। ऍड करूया कसुरी मेथी, गरम मसाला, मीठ। मीठ ग्रेव्हीला जेवढं पुरेसं आहे तेवढंच ऍड करायचं, कारण कोफ्त्यामध्ये आपण ऑलरेडी मीठ ऍड केलेलं आहे। ऍड करूया पाणी। ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेतली। ऍड करूया कोफ्ते, ऍड करूया क्रीम, कोथिंबीर। व्हेज मराठा तयार आहे। अशाच हॉटेल स्टाईल रेसिपीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा।